या शेळीचं दूध सकाळी काढलं का रात्री जसं आहे तसंच बघायला भेटतं भाऊ. तर रामकृष्णारी मंडळी इतकी जबरदस्त शेळी लागली ना आपल्याला. आज म्हणलं चला भाऊ राजवंशच्या माद्याला आहे ना 8 दिवस झाले तर अंड्यावर बसून आज त्यांची फायनली कॅन्डलिंग करू. आता कॅन्डलिंग मी रात्री करत होतो. पहिलं अंड जेव्हा घेतलं त्याचं पिल्लू निघलं भाऊ मला. आता रात्री मी याच्यामुळे करत होतो की बाबा दिवसभर तिथं लय उजाड राहतो त्याच्यामुळे बॅटरी पण नीट काम करत नाही तिचं. सगळ्या अंड्यात पिल्लं नव्हती बरं का. एक अंड खराब होतं पण ती राजवंशी मादा लय आरडत होती. तिला बाहेर कोंडलं होतं. मी पिल्लं पण लय अडवणी करत होती. म्हणलं पहिलं यांना ना सगळ्याला कोंडून घेतो. 7-8 अंडे ठेवले होते त्यातलं फक्त एकच खराब झालंय. आता बघू पिल्लं किती बाहेर निघते. आता इथं तर आपल्याला सगळं बरोबर दिसतं बरं का. पण परीक्षा खरी आहे ना अंड्यातून पिल्लं बाहेर निघायची वेळ होती की बाबा कितीक सर्वाय करते आणि कितीक नाही. सकाळी सकाळी कोंबड्याचं उघडायला गेलो तो बघतोय कोंबडीने सगळं तुरीच्या भुसाचा भोतच खाली टाकला होता. जसा बसा त्याला उचलून वर टाकला. इतका जबरदस्त जड होता तो. मग नंतर कोंबड्याच तर सुटल्या होत्या. मग म्हणलं आता यांना बाजरी टाकतो. तेवढ्या शेळ्या आल्या त्यांची बाजरीच खायला लागल्या. मग म्हणलं आता यांना मका आपण शिंपडून टाकू. शिंपडून मका मी याच्यामुळे टाकतो की बाबा ते एक एक वेचून खात्यात आणि फोडून खात्यात. अशी खटी त्यांना घमिल्यात ठेवली नाही. या कधी शेळी इतकी जबरदस्त असती मोठ्या तोंडाची गप्पा गप्पा खाती आणि नंतर बसती फुगून. मग नंतर आपलं रोजचं काम गहू काढायला आलो होतो. मम्मी बाबा रोजच्या प्रमाणे माझ्या पहिले आले होते. मी शेळ्यांचं आवरून नेटकीच आलो होतो. तो बघतोय घरी कावडी पण आल्या होत्या आपल्या कानिपनाथ महाराजांच्या मढीच्या. आजी दरवर्षी कावडी जेवण घालत असते. पण यावेळेस कावडीवाले पोरच म्हणले की आजी तुम्ही काय जास्त ताण ना घेऊ. आमचं जेवण मागून येऊ राहिलंय. तुम्ही फक्त आम्हाला थोडा प्रसाद करा. मग आजीनीच प्रसाद करून त्यांना वाढला. मग ते नेमुनाची मस्तपैकी आराम करून मस्त आंघोळ वगैरे सगळं केलं. आणि तेवढ्यात बघतोय बाबा मी तर सगळं आपलं गावाचं केक तड संपलंय भाऊ. आता थोड्यासाठी काय करावं काय नाही काहीतरी जुगाड करू आपण.